पैसे भेटत असतील तर ते बीजेपी मध्ये जात आहेत. जे गेलेत ते निष्ठावंत नाहीत, ते पळकुटे होते. काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत अजूनही आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. बीजेपी पासून म्हणजे असं त्याच्या घाबरण्यासारखं काय आहे? काँग्रेसचं जर बघितलं तर सुपडा साफ झालेला दिसतोय. 4 गेले म्हणून काही काँग्रेस संपणार नाहीये. महापौर जो होणार आहे तो कुठल्या पक्षाचा होईल? नमस्कार, सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 22 मध्ये. आज आपण भेटणार आहोत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ज्यांची कालच यादी जाहीर झालेली आहे अशा राजनंदा गणेश डोंगरे यांना. ताई नमस्कार. कसं वाटतं ताई, पहिल्याच यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे? खरं सांगू तर मी काँग्रेस पक्षाचे आणि आपल्या सोलापूर च्या लाडक्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मनापासून आभार मानते. आणि जो विश्वास मला पक्षाने आणि आपल्या ताईंनी दाखवला आहे तो विश्वास मी खरा ठरवेल आणि वाजत गाजत मी ताईंकडे आपला विजय घेऊनच जाईल. खूप छान वाटतंय पहिल्या यादीमध्ये तुम्ही आलेला आहात. बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत जे आणखीन देखील वेटिंगवर आहे, पण तुमच्यावर त्यांनी विश्वास टाकला, याचं कारण काय? विश्वास दाखवला म्हणण्यापेक्षा म्हणजे असं विश्वास दाखवला याचं कारण की माझे मिस्टर जे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे जे आहेत ते गेल्या 15 ते 20 वर्षापासून राजकारण आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात आणि समाजकारणात जी कामं करत आले आहेत ती कामं त्यांनी खूप प्रामाणिकपणे करत आले आहेत. त्यामुळे त्यांना भेटले आहे. नक्कीच दादांचं तर काम आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुमचं थोडक्यात मला परिचय ऐकून घ्यायला आवडेल. ओके. माझं नाव राजनंदा गणेश डोंगरे. मी माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आम्ही डोंगरे घराणं हे 100 वर्षापासून रामवाडीमध्ये राहतोय आणि माझे पती युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे हे 15 ते 20 वर्षापासून आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात आणि समाजकारणात काम करत आलेले आहेत. आणि गेल्या खूप म्हणजे असं रामवाडीमध्ये कसं आहे ते खूप कामं करत आलेत, लोकांच्या समस्या सोडवत आलेल्या आहेत आणि लोक घरापर्यंत येतात कामं घेऊन आणि ते कधीच लोकांना निराश न करता त्यांची कामं करतात. स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी ते कामं प्रामाणिकपणे केलेले आहेत. त्यांची तळमळ आहे लोकांची कामं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, ती तळमळ मी बघत आलेले आहे. आणि प्रभाग 22 म्हणाल तर हा आता आमच्याकडे नवीन आलेला आहे आणि प्रभाग 22 मध्ये आम्ही आतापर्यंत जसं लोकांशी संवाद साधला आहे, लोकांशी चर्चा केली आहे, तसं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि लोकांच्या समस्या खूप आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. काही जसं म्हणताय आता भरपूर समस्या आहेत, तर मुख्य समस्या काय आहेत प्रभागामध्ये? मुख्य समस्या म्हणजे मेन आपल्या सोलापूर मधले सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याचा. पाणी वेळेवर येत नाही, त्याला टायमिंग नाहीये. आलं तर 6-7 दिवसांनी एकदा येतं आणि टायमिंग नाहीये, रात्री कधीही अपरात्री येतं. तो महिलांनी जास्त मला प्रश्न सांगितला आहे की मॅडम तुम्ही जर आलात निवडून, आमची साथ तुम्हाला नक्कीच आहे, पण तुम्ही जेव्हा येईल निवडून तेव्हा फक्त पाण्याची समस्या आम्हाला दूर करा. आणि राहिला प्रश्न तर लाईटीचा, रस्त्याचा आणि अनेक ठिकाणी असे आहेत की घराजवळ गटारी आहेत, त्याचा एक बंदोबस्त करा म्हणून सांगितलं आहे लोकांनी. आणि ज्या घर बसल्या महिला आहेत त्यांना घरी बसून व्यवसाय चालू करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. बरं, तुम्हाला आता तिकीट जाहीर झालेलं आहे, तर कसं तुम्ही प्रचार करताय आणि कोणत्या पद्धतीने प्रचाराचा तुमचा धुरा जो आहे तो उडवत आहे? प्रचार म्हणजे आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन महिलांशी घरच्यांशी संवाद साधत आहे, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेत आहोत आणि त्या समस्या ज्यांच्या आहेत, ज्यांनी मांडल्या आहेत, भरपूर जणांनी समस्या मांडल्या आहेत, जास्त करून महिलांनी. मी एक स्वतः महिला आहे म्हणून मला महिलांच्या जास्त समस्या मी समजून घेऊ शकते स्वच्छतेच्या बाबतीत. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे बाकीच्यांनी पण खूप प्रश्न मांडले आहेत, त्या समस्याचं मी निरसन नक्कीच करेन. तुम्ही जर बघितलात आता रामवाडीचा जो हा भाग आहे, तर याच्यामध्ये बाकीच्या देखील आणखीन महत्वाच्या समस्या दिसत आहेत, तर त्याच्यासाठीही काम करणार आहात?
रामवाडीच असं नाही, रामवाडीमध्ये माझ्या मिस्टरांनी बऱ्यापैकी खूप कामं केली आहेत. थोडक्यात मला सांगा ना, की कशा पद्धतीने तुमचा आता डे चालू आहे, म्हणजे सुरुवात कशी होते आणि संपतोय दिवस कसा? सुरुवात आमची 9:30 9:45 पासून चालू होतो. आम्ही घराच्या बाहेर 9:30 9:45 दरम्यान पडतो आणि नंतर 3 3:30 ला घरी येतो. थोडा रेस्ट करतो आणि परत त्या दरम्यान काय करताय? गेल्यानंतर गेल्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या होम टू होम जातो, म्हणजे घरी जाऊन लोकांशी चर्चा करतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो, त्यांच्या आणि लोकही आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. त्यांच्या समस्या जाणून म्हणजे सांगतात येत आम्हाला, मॅडम आमच्याशी असं आहे तसं आहे, तुम्ही एक महिला आहात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही नक्कीच आमच्या म्हणजे समस्या समजून घेऊन त्याच्यावर विचार करावा, आम्हाला सगळं सांगतात. ताई, येणारा जो काळ आहे तो बीजेपी मुळे आहे आणि सगळ्यात मोठं आवाहन हे तुमच्या समोर असेल तर ते बीजेपी किंवा बाकीचे मोठे पक्ष, तर याच्याकडे तुम्ही कसे पाहता? कसे पाहता म्हणण्यापेक्षा मला तर वाटत नाही की बीजेपी पासून म्हणजे असं त्याच्या घाबरण्यासारखं काय आहे, कारण की आता जे लोक बीजेपी मध्ये जात आहेत ते पळवाटा काढत आहेत. कारण की कसं आहे माहिती का, आता त्यांना जर खात्री नसेल की आपण निवडून नाही येणार किंवा पैसे भेटत असतील तर ते बीजेपी मध्ये जात आहेत. आम्हाला तशी गॅरंटी आहे, आमच्या जनतेवर गॅरंटी आहे की जनता म्हणजे पक्ष पण बघेल आणि लोकांची कामं पण बघतील. काम करणाऱ्या माणसाला नक्कीच ते मदत करतील, निवडून आणतील. नक्की 100% गॅरंटी आहे तुम्हाला की तुम्ही इथून निवडून याल? हो, खात्री तर आहे, जनतेवर विश्वास आहे. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये काँग्रेसचं जर बघितलं तर सुपडा साफ झालेला दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेला देखील तीच परिस्थिती असणार आहे असं वाटते का तुम्हाला? सुपडा साफ झाला असं म्हणता येणार नाही, कारण की अजूनही काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत अजूनही आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आणि जे गेलेत ते निष्ठावंत नाहीत, ते पळकुटे होते. त्यामुळे त्यांच्यामुळे ते ते 4 गेले म्हणून काही काँग्रेस संपणार नाहीये आणि काँग्रेस असं पक्ष आहे की ते कोणीच कधीच कोणाला संपवू शकणार नाहीये आणि गरुड जशी झेप घेतं तसं काँग्रेस पक्ष एक दिवस नक्की झेप घेणार आहे, हा माझा विश्वास आहे. ताई, येणाऱ्या काळामध्ये महापौर जो होणार आहे तो कुठल्या पक्षाचा होईल? हम्म. महाविकास आघाडी काँग्रेसच. काही प्रभागामध्ये महायुतीचे काही उमेदवार आहेत आणि तुमचे विरोधक आहेत, तर त्यांच्या कामाला तुम्ही काय आव्हान देणार आहात? त्यांच्या कामाला आणि आमच्या कामामध्ये फरक आहे एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर गणेश डोंगरे, मी सांगितलंच, ते गेल्या 15-20 वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करत आलेले आहेत आणि करत आले आहेत म्हणण्यापेक्षा प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या खर्चानी प्रभागामध्ये आमच्या काम करत आले आहेत. रामवाडीमध्ये हा 22 प्रभाग आपल्याकडे आता नवीन आला आहे, त्या लोकांनाही कळेल की आपण कशा पद्धतीने काम करत आलो आहेत आणि आद्याचे नगरसेवक आणि त्यांची कामाची वृत्ती आणि त्यांचे काम करण्याची पद्धत आणि आपल्या काम करण्याची पद्धत ते आता अनुभवतील आणि बघतील. ही निवडणूक काय सातत्याने येतच राहणार आहे, आता 5 वर्षांनी आणि त्याच्यानंतरही येत राहणार आहे. फक्त 5 वर्ष निवडणुका असणार आहे, परत इलेक्शन लागणारच आहे, निवडणुका लढवायच्याच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जनताच ठरवेल की आपला नगरसेवक कोण असला पाहिजे आणि कोण नसला पाहिजे. 5 वर्षांनी आम्ही त्यांच्या दाराला जाणारही नाही की आम्हाला मत द्या किंवा आम्हाला निवडून द्या. ते स्वतःच ठरवतील की आपण मत कोणाला करायचं आहे आणि कोणाला नाही. ते तसं नगरसेवक मला बनायचं आहे आणि एक श्रेष्ठवंत नगरसेवक म्हणून माझं नाव आणि माझी चर्चा झाली पाहिजे, तसं काम मला करायचं आहे. शेवटचा प्रश्न घेते ताई. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि तुम्ही नगरसेविका झालात तर महत्वाचे 3 कुठले जे काम आहेत तुम्ही कराल? महत्वाचे 3 कामं म्हणता येणार नाही, कारण की महत्वाचे असे खूप कामं आहेत आणि त्याच्यामधले गटार, पाणी आणि लाईटिंग ह्या कामं होतच राहणार आहेत आणि ते नगरसेवक करावीच लागत असतात आणि ते होणारच आहेत कामं. पण पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे आपल्या महिला आहेत त्यांना सक्षम बनवायचं आहे मला. त्यांना घर बसल्या काम द्यायचं आहे. त्यांच्यासाठी व्यवसाय चालू करायचा आहे मला. कशा प्रकारचे व्यवसाय? घरगुती व्यवसाय, म्हणजे ते घर बसल्या संसारही त्यांचा आणि मुलं बाळही सांभाळून ते स्वतः घर बसल्या काम कमवू शकतील असा व्यवसाय चालू करायचा आहे मला. हा, आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपले जे युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, की त्यांना शिकले आहेत पण त्यांना रोजगारच नाहीये, त्या बेरोजगार युवकांसाठी मी रोजगारची संधी उपलब्ध करून देणार आहे. आणि तिसरं म्हणजे जे झोपडपट्ट्या आहेत किंवा ते ज्याला समजलं जातं की 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्ट्या,
किंवा वस्ती बेघर घर असं जे आहेत त्यांना स्मार्ट बनवण्याचा विचार आहे आणि ते स्मार्ट बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर या होत्या प्रभाग क्रमांक 22च्या राजनंदा गणेश डोंगरे. त्या नगरसेविका होणार आहेत की नाही हे तर आपण पाहूच या, पण त्याच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद.